स्टुडंट्स, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस सुरू झाल्यात आणि स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असेल, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचंय, डॉक्युमेंट अपलोडिंग करताना काय काळजी घ्यायची आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय, सगळी इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण कॅप राऊंड 1 पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत सगळ्या अपडेट्स या चॅनलवर मी घेऊन येणार आहे. व्हिडिओ सुरू करूयात. स्टार्टिंग पासून सांगतो. गुगलला जरी तुम्ही गेलात आणि FE 2025 असं जरी टाईप केलं तरी चालणार आहे. 2-3 मार्ग आहेत. तर एक स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल ही जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्याचे तुम्हाला 2-3 ऑप्शन दिसतील. कुठेही क्लिक करा, हे पेज ओपन होईल. बघा, थोडंसं झूम करणार आहे मी त्याला. ही वेबसाईट असेल. याच वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे थोडंसं झूम करतो मी. हे झूम केल्याच्या नंतर बघा, फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ठीक आहे, 2025-26 साठी आहे. आणि न्यू रजिस्ट्रेशनला तुम्हाला इथे क्लिक करायचंय. आता इथं जर तुम्हाला गुगल वरून नाही जाता आला तर CET सेलची वेबसाईट तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. तुम्ही हे थोडंसं झूम करतो मी इथला पार्ट. ऍडमिशन पोर्टल 2025-26 इथे क्लिक करून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कोर्सेस हे जे आहेत इथे हे थोडंसं झूम करतो. अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस BE टेक याला देखील क्लिक करू शकतात. परत ती विंडो ओपन होईल. म्हणजे दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाने तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता. आता इथं आल्याच्या नंतर इथून आपली मेन प्रोसेस असेल किंवा या इथं न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशन इथं तुम्हाला क्लिक करायचंय, ठीक आहे. क्लिक केल्याच्या नंतर ही एक विंडो ओपन होईल. आता बघा, 2 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले तर हा डेटा एक्स्ट्रॅक्ट जे CET सेल करत आहे ते तुम्ही CET ची एक्झामचा ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेसचा डेटा जर त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केला तर काही स्टुडंटचं लगेचच लॉग इन होईल, ठीक आहे, त्यावेळेसचे ID पासवर्ड टाकून. पण नाही जर झालं, ईमेल ID आणि पासवर्ड तिथं टाकायचा आहे. नाही जर झालं तर तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन करायचंय. ज्यांचं होईल त्यांनी करा, ज्यांचं नाही होणार फ्रेश रजिस्ट्रेशन न्यू युजर, ठीक आहे. इथून तुम्हाला रजिस्टरला क्लिक करायचंय. ते केल्यानंतर ही विंडो ओपन होईल. रजिस्ट्रेशन करताना काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत. इथं तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम इथं लिहिलंय बघा, मी इथं एंटर करायचंय. ऍज पर HSC मार्कशीट 12वीच्या किंवा 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे तसं तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम, त्यानंतर ईमेल ID, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड सिलेक्ट करायचं. तुम्हाला माहिती आहे पासवर्ड आपण कसा सिलेक्ट करतो. डेट ऑफ बर्थ म्हणजे जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती एंटर करा आणि रजिस्टरला क्लिक करायचंय. ओके. तुमच्या ईमेलवर जो तुम्ही एंटर केलाय त्यावर एक लिंक येईल, एखादी ब्लू कलर मध्ये असं व्हेरीफाय साठी. त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्याच्या नंतर युअर ईमेल ID हॅज बीन व्हेरीफाईड असा मेसेज तिथं डिस्प्ले होईल. ओके. ते झाल्याच्या नंतर रिलॉगिन तुम्हाला करायचं. रिलॉगिन करायचं म्हणजे याच पेजवर मगाशी म्हणजे तुम्हाला सांगितलं, ज्यांचं इथून होणार नाही त्यांना रजिस्ट्रेशनची मेथड ही आहे. ज्यांचं डायरेक्टली होईल त्यांनी ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन करा, ठीक आहे. आता ऑलरेडी तुम्ही रजिस्टर करताना पासवर्ड वगैरे सगळे क्रिएट केलेला आहे, तो इथे तुम्ही एंटर करू शकता. साइन इन करा, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं ईमेल ID हा शक्यतो विद्यार्थ्याचाच असावा, कारण एंडिंग पर्यंत तो तुम्हाला म्हणजे तुमचे रिलेटिव्ह भाऊ बहीण असे कोणाचा शक्यतो टाकू नका. तुमचा असेल तुमचा टाका, ठीक आहे. आणि मग नंतर साइन इन करा. इथं पर्सनल डिटेल्स फिल असतील ऑलरेडी तर ठीक आहे, नसतील फिल तर मग तुमचा मोबाईल नंबर जो यूज करणार आहात प्रोसेस होईपर्यंत एंड पर्यंत बऱ्याच वेळेस OTP तुमच्या मोबाईलवर येत राहतील. त्यामुळे जो मोबाईल रेंज मध्ये असेल, जो मोबाईल प्रॉपरली वर्किंग मध्ये आहे, अशाच मोबाईलचा नंबर तुम्ही इथे एंटर करा. फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर, जनरल इन्फॉर्मेशन इथं रिलीजन काय आहे, तुमचं रिजन कुठला आहे, इंडियन नॅशनॅलिटी किंवा मदर टंग हे सगळं सिलेक्ट करायचंय. इन्कमच्या रेंज दिलेल्या आहेत त्या देखील तुम्ही सिलेक्ट करा. हे केल्याच्या नंतर ऍड्रेस, तुमचा ऍड्रेस कम्प्लिटली इथं घ्या तुम्ही. आणि नंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं डोमिसाईल ऑफ स्टेट, तुमचं 10वीचं पासिंग इयर कोणतं आहे, त्याचे पर्सेंटेज काय आहे, किंवा इक्विव्हॅलंट बोर्ड कुठला आहे, स्टेट कुठलं आहे, महाराष्ट्र स्टेट असेल तर ते, असं तुम्हाला सगळं सिलेक्ट करायचंय. आणि त्याच्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन, ठीक आहे. ही जर विंडो आली तुमच्या समोर तर मग इथं सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप इथं दिलंय बघा मी, कॅप रजिस्ट्रेशन इथं तुम्हाला क्लिक करायचंय. ते केल्याच्या नंतर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इकडे क्लिक करा.
आता इथून पुढे सुरू होतो मेन फॉर्म भरणं. इथून पुढे कुठलीही मिस्टेक करू नका, एंट्रीज प्रॉपर करा. सगळ्यात पहिल्या पेजवर तर ते हे जे सेंटेन्स मी इथं लिहिलंय बघा, हॅव यू अपियर्ड फॉर PCM MST CET एक्झामिनेशन 2025 असं ते विचारत आहे. मग येस करा. तुम्ही ती एक्झाम दिलेली असेल येस करा, नसेल दिलेली नो करा. ठीक आहे. येस केल्याच्या नंतर ते तुमचा सीईटीचा PCMच्या CETच्या रिझल्टवर जो ऍप्लिकेशन नंबर आहे, रोल नंबर आहे तो एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमची बर्थ डेट एंटर करायची आणि चेक PCM CET डिटेल्स इथं ज्यावेळेस क्लिक कराल एंट्री केल्यानंतर ऑटोमॅटिक ते सॉफ्टवेअर जे आहे तर ते तुमचा स्कोर डिस्प्ले करेल. क्रॉस व्हेरीफाय करा तुम्हाला PCM ला एवढेच पर्सेंटाईल आहेत का. ओके. त्यानंतर PCB ची CET दिली असेल येस करा, नसेल दिली नो करा. ओके. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड असं तुम्हाला म्हणायचं. त्याआधी हा बॉक्स चेक बॉक्स चेक करायचा आहे. झाल्याच्या नंतर ही जी इन्फॉर्मेशन येईल एकदा क्रॉस व्हेरीफाय करा तुम्ही. ठीक. ऑलरेडी येऊन गेली असेल तर परत येणार नाही. तुमचं नाव कम्प्लीट आहे, बरोबर आहे का 10वी 12वीच्या मार्कशीट नुसार, आईचं वडिलांचं नाव बरोबर आहे का, तुमचं अॅन्युअल इन्कम रेंज करेक्ट सिलेक्ट केलेली आहे का, एकदा क्रॉस चेक करा. ते झाल्यानंतर तुमचा ऍड्रेस क्रॉस चेक करा आणि एक कॅप्चा विचारला जाईल तो इथं तुम्हाला एंटर करायचा, जो दिला जाईल तो एंटर करायचा आहे. सेव्ह अँड प्रोसीड. ते झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर रजिस्टर मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला 6 अंकाचा इथं एंटर करायचा आणि व्हेरीफाय OTP इथं क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर एक ऍप्लिकेशन ID जनरेट होईल. तो तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. हा ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत ऍडमिशन होईपर्यंत खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके. नेसेसरी आहे, त्या नोट डाऊन करून ठेवा. त्या पुढे आल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला इथं प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म असं क्लिक करायचंय. सगळ्यात महत्वाचा पॉईंट फिजिकल स्क्रुटिनी की ई स्क्रुटिनी. मी ऑलरेडी मागे एक व्हिडिओ बनवला होता की डेट्स किती आहेत, तो डेट्स तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यात मी पण सांगितलंय की फिजिकल करायला पाहिजे की ई स्क्रुटिनी करायला पाहिजे. ऑनलाईन सगळ्या प्रोसेस होत असतील तर ई स्क्रुटिनी करा, पण जे प्रॉब्लेम्स येतील ना ते तुम्हाला कंटिन्यू लॉग इन करून बघावे लागतील जर ई स्क्रुटिनी केलं तर. जे काही करेक्शन दिलेत लॉग इन करून बघा आणि करेक्शन करा, परत अपलोड करा. त्यापेक्षा बेटर वे फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करा. जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर किंवा स्क्रुटिनी सेंटरवर जा आणि तिथे सगळं व्हेरीफाय करून घ्या समोरासमोर. काही डाऊट असतील क्लिअर करून घ्या त्या स्टाफ कडून. काही प्लस मायनस असेल ते तुम्हाला सांगतील फिजिकल स्क्रुटिनी मध्ये आणि तिथल्या तिथं ते सॉर्ट आउट होऊन जाईल. ओके. फिजिकल स्क्रुटिनीला जर ही चॉईस तुमची काय सिलेक्ट करायचंय. फॉर एक्झाम्पल फिजिकल स्क्रुटिनी तुम्ही सिलेक्ट करताय तर तुम्हाला कुठे स्क्रुटिनी करायची तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. तुमच्या घरापासून जवळ जे कुठलं कॉलेज असेल, जे कुठलं सेंटर असेल, इथं लिस्ट असतात प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधल्या, ते तुम्ही सिलेक्ट करा आणि एक डेट ज्या डेटला तुम्ही जाणार आहात चेक करण्यासाठी. ओके. डेट सिलेक्ट करा. व्ह्यू स्लॉटला ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस इथं वेगवेगळे स्लॉट येतील. म्हणजे 10 ते 11 स्लॉट बुक करायचा आहे, 11 ते 12 तुम्हाला जेव्हा तिथं जाणं कन्व्हिनियंट असेल तो स्लॉट तुम्ही बुक करू शकता. ओके. ते झाल्याच्या नंतर तुमचं इथं नेम, टाइम स्लॉट, स्क्रुटिनी सेंटर असं सगळं डिस्प्ले होईल. ठीक आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला बघा, त्याच पेजवर लेफ्ट साईडला इथं खूप सारे इथं हे दिलेले बघा. रजिस्ट्रेशन डिटेल्स कम्प्लीट झाल्यात, ग्रीन मध्ये आहे म्हणजे कॅन्डिडेट टाईप हे जे ग्रीन मध्ये आहे ना ते कम्प्लीट झालेलं आहे आणि रिमेनिंग जे आहे हे सगळं तुम्हाला कम्प्लीट करायचंय. ठीक आहे. काय काय कम्प्लीट करायचं ते बघूयात आपण. हे सगळं एंडिंगला ग्रीन झालं पाहिजे ऍप्लिकेशन फॉर्म पर्यंत. ठीक आहे. थोडस पुढे आल्यावरती विचारतंय कॅन्डिडेट टाईप. टाईप ए कॅन्डिडेट म्हणजे काय की जर महाराष्ट्रातूनच तुमची 10वी आणि 12वी झाली तर ते टाईप ए. मग टाईप बी वेगळा आहे, सी डी ई असे खूप सारे आहेत. प्रत्येकाची केस वेगवेगळी असेल. ते कम्प्लीट विचारून घ्या आणि मग नंतरच क्लिक करा. देन सेव्ह अँड प्रोसीड. त्याच्यानंतर सेकंड जे असेल तर तुमचे कॅटेगरी आणि युनिव्हर्सिटीचे डिटेल्स इथे एंटर करायचे. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ डॉक्युमेंट, मग इथे तुम्हाला डॉक्युमेंट कुठलं आहे तुमच्याकडं ते विचारतील. तुमचा डिस्ट्रिक्ट विचारतील जिथून तुम्ही 10वी केलेलं आहे. त्यानंतर 12वी जिथून झाली तो डिस्ट्रिक्ट विचारतील. ते कुठं अशा टाईप मध्ये येतं बघा की तुमच्याकडं कुठलं डॉक्युमेंट आहे, डोमिसाईल आहे की स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता. डिस्ट्रिक्टच्या बाबतीत खूप सारे डिस्ट्रिक्ट इथे येतील. ज्या डिस्ट्रिक्ट मधून तुम्ही असाल ते डिस्ट्रिक्ट अशा लिस्ट मधून तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्याचबरोबर तालुका प्लेस असेल किंवा अजून काही. सगळ्यात महत्वाचं कॅटेगरी इथं दिल्यात बघा. ओपन SC ST SBC NT VJ अशा सगळ्या गोष्टी दिल्यात. प्रॉपर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. डॉक्युमेंट सर्व असणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. कॅटेगरी निवडल्याच्या नंतर कास्ट
सिलेक्ट कास्ट, तुमची कुठली कास्ट आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघा, कारण त्यामध्ये सबकास्ट काही दिलेले असतात, काहींचे नंबर्स असतात, तर त्या नंबर सहित तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची आहे, कास्ट सर्टिफिकेटवर जी असेल ती. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे की नाही, अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला बघा असे ऑप्शन्स येतात, अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड. ठीक आहे, अवेलेबल असेल तर येस करा, फक्त रिसिप्ट तुमच्याकडे आलेले म्हणजे तुम्ही अप्लाय केले पण अजून आली नाहीये व्हॅलिडिटी, तर मग अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असे ते ऑप्शन्स आहेत. शक्यतो ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी अवेलेबल स्टिक करून मग प्रोसेस केलेलं बरं. ओके, त्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह अँड प्रोसीड म्हणा. पुढचं पेज जे काही येईल त्या पेजवर अशा इन्फॉर्मेशन असतील, पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकली हँडिकॅप असाल तर पर्सन विथ डिसॅबिलिटी आहात का, TFWS यस करायचंय की नो, डिफेन्स मध्ये आहात का नाही, आई वडील जर मिलिटरी मध्ये असतील, डिफेन्स मध्ये असतील तर येस ऑर नो, ऑर्फन मायनॉरिटी मध्ये आहात का, ऑर्फन आहात का, असं सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं TFWS यस करायचंय की नो. ठीक आहे, तर ट्युशन फी विवर स्कीम, आता मुलींना जर कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन झाले तर फीज मागच्या वर्षीपासून माफ आहे, ज्या कुठल्या कॅटेगरीला असतील, जिथे कुठे असतील, तर त्या मुलींनी किंवा ज्या कॅटेगरीचे स्टुडंट जरी असतील, जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत तर मुलांच्या बाबतीत पण, तर मग तुम्ही TFWS नो केलं तरी चालेल. पण ज्यांना ट्युशन फी माफ करायची आहे आणि टॉपच्या 3 कॉलेजेस, टॉपच्या एखाद्या तुम्ही कुठल्याही कॉलेजला लागला, कुठल्याही ब्रँचला टॉपचे 3 विद्यार्थी जे असतात, फर्स्ट 3 लागलेले, तर त्यांना हे TFWS दिलं जातं. ठीक आहे, मग येस करायचंय की नो हे तुमचा डिसिजन असेल, तुमच्या कॅटेगरीनुसार ते व्हॅरी होईल, कोणी करायला पाहिजे कोणी नाही करायला पाहिजे, प्रॉपर त्याचं गायडन्स घ्या आणि मग नंतर तुम्ही पुश करा, येस ऑर नो करा. ठीक आहे, ओपन आणि ओबीसी कॅटेगरी की ज्यांना फी कम्प्लीट भरावी लागते किंवा 50% माफ होते किंवा काय असं खूप जास्त फी असेल आणि तुम्हाला पर्सेंटेज जर चांगले असतील 90-95च्या वरती किंवा जे काही असेल, टॉप 3 मध्ये लागत असेल तर मग TFWS यस केलेलं बेटर राहील. तुमची ट्युशन फी माफ होईल जर तुम्ही इथे यस केलेलं असाल आणि टॉप 3 मध्ये आलात तर. ओके, त्यानंतर मायनॉरिटी मध्ये असाल तर येस ऑर नो करा. ठीक आहे, येस ऑर नो एवढंच ते करायचं आणि त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला पुढे अपलोड करावे लागतील. आता त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्यावर SSC मार्क्स तुमचं बोर्ड सिलेक्ट करा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा अजून कुठलं असेल, पासिंग इयर सिलेक्ट करा आणि तुमचा सीट नंबर 10वीच्या मार्कशीटवर जो आहे तो सीट नंबर इथे एंटर करा. तुमचे मार्क्स एंटर करायचे बघा तुम्हाला. ठीक आहे, मॅथ्सला किती आहे, सायन्स, इंग्लिश आणि ऍग्रिगेट टोटल किती आहेत हे सगळे एंटर करा. त्याच्यानंतर ते 12th विचार HSC ला मार्क एंटर करायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही फक्त पासिंग इयर, बोर्ड आणि सीट नंबर जर तुम्ही एंटर केला तर हे सॉफ्टवेअर जे आहे ऑटोमॅटिक तुमचे मार्क्स घेईल. ठीक आहे, प्रॉपर सीट नंबर वगैरे एंटर तुम्ही केला, तुमचं नाव ऍज पर 12th मार्कशीट इथं एंटर करायचं आहे, जसं असेल तसं, आडनाव पहिले असेल, नाव पहिले असेल, जे काय आहे 12वीच्या मार्कशीटवर जसं आहे तसं इथं तुम्हाला एंटर करायचंय. इथं गेट HSC डेटा तुम्ही म्हटला तर ऑटोमॅटिक तुमचे सगळे मार्क्स ते इथे घेईल. क्रॉस चेक करा एकदा बरोबर आहेत की नाही. सेव्ह अँड प्रोसीड. JEE मेन्स एक्झाम दिली आहे का, दिली असेल तर येस म्हणा आणि मग जर असेल तर तुम्हाला तिथं त्याचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, तो पण रिझल्ट वर असतो मेन्शन, आणि डेट ऑफ बर्थ. गेट JEE स्कोर कार्ड इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचे JEE ला किती मार्क्स आहेत इथे दिसेल. ओके असेल त्या पुढे पुश करा. नीटची एक्झाम दिली का, येस नो, नो दिली नसेल नो म्हणा, दिली असेल ज्या काही एंटिटीज आहेत त्या फिल करा आणि सेव्ह अँड प्रोसीड. अपलोडिंग फोटोग्राफ्स इथं ऑप्शन दिलेले आहेत. JPG इथं सगळं सांगितलंय त्यांनी की तुमचा जो फोटोग्राफ असेल तो 100 KB आतमध्ये पाहिजे किंवा फोटोग्राफ साईन किती पाहिजे, JPG फॉर्मॅट पाहिजे किंवा PNG पाहिजे, असं सगळं दिलंय. सिलेक्ट करून तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करता येतील. त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोडिंग, जसं तुम्ही आधी सिलेक्ट केले ना, तुमची कॅटेगरी असेल किंवा डिफेन्स कोटा आहे त्यानुसार इथं डॉक्युमेंटची लिस्ट येईल. ठीक आहे, इकडे अपलोडला क्लिक करून हे एरो जे दिलेत तिथं क्लिक करून तुम्ही ते PDF फॉर्मॅटमध्ये, JPG फॉर्मॅटमध्ये जे कुठले फॉर्मॅट इथं दिले असतील तर त्या फॉर्मॅटमध्ये, आणि त्यांनी एक सांगितलं बा 500 KB आतमध्ये ती फाईल पाहिजे, PDF असेल JPG असेल 500 KB आत पाहिजे. इथून अपलोड करा आणि ती व्ह्यू करायचं असेल तर इथे दिसेल अपलोड झाली की नाही. एकदा क्रॉस चेक करा अपलोड झाली की नाही. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाईल, LC, नॅशनॅलिटी आणि JEEचा स्कोर कार्ड, नीट CET असेल, नीट असेल, जी कुठली एक्झाम दिली तुम्ही, नॉन क्रिमी लेअर,
10वी 12वी मार्कशीट असं सगळं तुम्हाला इथं द्यायचंय. कुठल्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत त्याचा देखील व्हिडिओ सेपरेट मी बनवलेला आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक टाकतोय, ती पण तुम्ही एकदा क्रॉस चेक करा. सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजेत. अपलोड झाल्याच्या नंतर अपलोड करताना असं पण आहे की डोमिसाईल तुम्ही अपलोड करताय तर त्याचा बारकोड नंबर ते तुम्हाला विचारतील. बघा, व्हॅलिडिटी अपलोड करताय बारकोड नंबर विचारतील. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताय तर बारकोड नंबर विचारतील. वरती एक दिलेला असतो बघा बारकोड नंबर, तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि बाकीच्या डिटेल्स एंटर करायच्या आहे. इथून ती फाईल अपलोड करायची आणि इकडे अपलोडचं बटन आहे. अपलोड केल्याच्या नंतर ते अशा सर्व फाईल्स येतील. ज्या फाईल्स अपलोड झाल्या आहेत तिथं व्ह्यू इथे तुम्हाला या कॉलम मध्ये दिसतील. ज्या झाल्या नाहीत किंवा करायच्या बाकी आहे तर ते अपलोड मध्ये इथे एरो दिसतील. ठीक आहे, सर्व फाईल अपलोड झाल्याचा अर्थ काय, इकडे कुठेही एरो नाहीये, फक्त पुढे पीडीएफ किंवा जेपीजी फाईल आहे. तुम्हाला जर असं वाटतं की चुकून फाईल दुसरी अपलोड झाली, डिलीट करू शकता, परत अपलोड करू शकता. ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर ऍप्लिकेशन फी. आता इथे ऍप्लिकेशन फी बघा, तुम्ही ही जी फी कॅटेगरीच्या मुलांना 800 आणि जनरल ओपन कॅटेगरी जी आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये असं सीईटी सेलनी सांगितलंय. पण जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फी सीईटी सेलच्या वेळेस पेड केलेली असेल, सीईटी सेल ऍप्लिकेशन फी जर पेड केलेली असेल तर मग तुम्हाला इथे फी भरावी लागणार नाही. ठीक आहे, मग त्यानुसार ते कॅटेगरीनुसार ते व्हॅरी होईल. कुणाला 200 रुपये भरायचे किंवा कुणाला काहीच भरायचे नाही, ते तुम्हाला इथं लॉग इन केल्याच्या नंतर तुमचं समजेल. सेव्ह अँड प्रोसीड म्हणा. त्यानंतर प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, एक ऍप्लिकेशन फॉर्म येईल, पीडीएफ जनरेट येईल. त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला चेक करायच्या त्याच्यावरच्या बरोबर आहेत की नाही. ती पीडीएफ जनरेट झाली म्हणजे तुमचा तो फॉर्म भरून झालाय, ऍप्लिकेशन करून झालंय. ओके, यानंतरची स्टेप काय असेल की नेक्स्ट प्रोसिजर व्हेरिफिकेशन ऍट एससी सेंटर. तुम्ही ज्या कुठल्या एससी सेंटरला गेलेले आहात तिथं तुमचे सगळे डॉक्युमेंट ते ऑलरेडी बघतीलच. ठीक आहे, बघितल्याच्या नंतर ते रिसिप्ट कम एक्नॉलेज, जर व्हेरीफाईड ओके असा त्यांनी ऑनलाईन रिमार्क दिला किंवा सगळे चेक करून झालं, जेव्हा कधी होईल ते त्याच दिवशी होईल असं नाही, कदाचित एखाद दिवस लागू शकतं किंवा त्या दिवशी होईल. पण व्हेरीफाईड ओके केलं तर तुम्हाला रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट तुमच्याच लॉग इन मध्ये लेफ्ट साईडला दिसणार आहे किंवा ते तुम्हाला प्रिंट करून देतील जर फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तर. जर ऑनलाईन स्क्रुटिनी जे कोणी करतील ही रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट 1-2 दिवसात जेव्हा कधी येईल तेव्हा ती डाउनलोड करायची आहे आणि त्यावर व्हेरीफाईड आहे की नाही किंवा पेंडिंग डॉक्युमेंट कुठले आहेत, सगळे डॉक्युमेंट सबमिटेड डॉक्युमेंट कुठले आहेत अशी सगळी लिस्ट येईल. सर्व तुमचं ओके असेल तर हे पण जनरेट होईल. आणि जर फिजिकल स्क्रुटिनी करताय तर झेरॉक्सच्या सेटवर आणि ऍप्लिकेशन फॉर्मवर रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंटवर तुम्हाला स्टॅम्प आणि साइन करून ते तुम्हाला रिटर्न देतील. ओके, इथं तुमची प्रोसेस हे सगळं आल्याच्या नंतर प्रोसेस कंप्लीट होणार आहे. ओके, त्यावेळेस तुमचं ऍप्लिकेशन कंप्लीट झालंय असा त्याचा मिनिंग होतो. तर यानंतर आपण याच युट्यूब चॅनलवर कट ऑफ लिस्ट कशी बघायची, सीट मॅट्रिक्स काय, लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्यानंतर कॅप राउंड्स काय, ऑप्शन फॉर्म काय, स्पॉट राउंड पर्यंत जेवढे अपडेट आहेत त्या सगळ्या घेऊन येणार आहे मी अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स. कनेक्टेड राहा या चॅनलशी. थँक्यू.